नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस.एल. लोणकर यूट्यूब चॅनल. डाळिंब संगोपनाचे आपण व्हिडिओ टाकत असतो शेतकऱ्यांच्या माहितीसाठी. ही टिश्यू कल्चरची रोप आहेत. हे ऑगस्टची लागवड आहे. 6-7 महिने झालेत. त्याला एकच छाटणी झाली आता 15 दिवसापूर्वी. फक्त कशी बुडं तयार झाले त्याची. डाळिंब लावल्यापासून तुम्ही 6-7 महिने छाटूच नका त्याला वरचे शेंडे. फार तर साईडची खालची बुडं जी टेकत असतील जमिनीला तेवढीच काढा. झाडाला जास्त जाडी तयार होते आणि उंची वाढते पटपट. ह्या बागेला ज्यावेळेस रोपं लावली त्यावेळेस प्लॅस्टिकचं मल्चिंग केलं होतं. सिंगल लॅटरल टाकली होती 20 mm इनलाईन. त्यानंतर आता 8 दिवसापूर्वी ह्याला शेणखत 10-26 500-250 ग्रॅम प्रति झाड टाकलेलं आहे. आणि 5 टाकून बेड बांधलेत आणि डबल लॅटरल टाकलेत. डबल लॅटरल ह्यासाठी टाकायची की त्या डबल लॅटरलमुळं तुमच्या दोन्ही बाजूच्या मुळ्या चालतात. नाही तर सिंगल लॅटरल टाकल्यावर फक्त दोनच बाजूच्या मुळ्या चालतात. झाडाची वाढ बरोबर होत नाही, सिमिलर होत नाही, म्हणजे एकसारखी होत नाही. फक्त कशी एकसारखी झाडं वाढले ती. आणि पाचट ह्यासाठी टाकतो आपण, त्याने गवत पण येत नाही, पाणी पण कमी लागतं, निमॅटोडची वाढ होत नाही. आणि खुरपायचा जो तणनाशकाचा आणि खुरपायचा खर्च असतो तो वाचतो. आणि पाचटाचं खत पण होतं. हे खूप महत्त्वाचं आहे की सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीचा. आणि नैसर्गिक आहे. शेतकऱ्यांना पण हे पाचटाचा फायदाच होतो आहे. ऊसात एकरात 4-5 हजाराच्या पाचट निघतं. गाठी बांधतात ट्रॅक्टरने. तो 5,000 एक्स्ट्रा इन्कम आहे शेतकऱ्यांना ऊसामध्ये एकरी. आणि शिवाय प्लॅस्टिक मल्चिंग फार वापरण्यापेक्षा हे फळझाडांना नैसर्गिक जे पाचटाचं मल्चिंग हे खूप चांगलं उपयोगी पडतं. गवत येत नाही, शिवाय वाढ चांगली होती, जमिनीचे टेम्परेचर वाढत नाही. आता इथून पुढं मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत प्रचंड ऊन असतं. त्यामुळे किती जरी पाणी दिलं तरी नुसती तणनाशक तण वाढतात आणि मुळी चालत नाही, झाडाची वाढ थांबते. म्हणून आपण हे बागेचं नियोजन केलेलं आहे. तर टिश्यू कल्चरच्या रोपांचं एक असतं की त्याची वाढ एकसारखी होते आणि त्याच्या ब्रीडमध्ये काही रोग येत नाही आहेत. म्हणजे जो मर रोग, तेल्या, हे 2 रोग जे असतात ते गुटी कलमात ट्रान्सफर होते. त्या झाडावर गुटी बांधली तेल्याच्या मर रोगाची की तेच पुढं ट्रान्सफर होते. त्यामुळे रोपं लावली की जायला चालू होते लगेच 1 वर्षात. पण टिश्यू कल्चरला तसं काही येत नाही आहे. आणि ह्या रोपांना NPK जे आहे ते आपण 19-19, 52-34, शिवाय जैविक जे NPK आहेत KSB, PSB, NSB हे सोडलेलं आहे. आणि ट्रायकोसोडो हे 2 महिन्यातून एकदा सोडतोच आपण. त्याच्यामुळे निमॅटोड पण येत नाहीत, मर रोग पण येत नाही. महागडं वेलम प्राईम सोडण्यापेक्षा हे जैविक 400 रुपये लिटरचे ते परवडतात आणि चांगली काम करतं जैविकचे. शेतकऱ्यांनी जैविक कीटकनाशक वापरणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बुरशीनाशक रासायनिक वापरले तरी त्यांनी पर्यावरणाची जास्त हानी होत नाही. पण जे कीटकनाशक जे ते ॲक्च्युली विषारी असतात त्याच्यापासून खूप हानी मोठी होती शेतकऱ्यांची आणि त्या झाडांची, निसर्गाची. आणि रेसिड्यू फ्री तर येतच नाहीत. कीटकनाशक जर तुम्ही रासायनिक वापरली तर मधमाशी येत नाही शिवाय. तर अशा तऱ्हेने पहिलेच नवीन लागवड जी असेल त्याचं नियोजन तुम्ही चांगलं करा. कारण पहिले 12 महिने रोपं सांभाळले की ते 12 लागवडीच्या तारखेपासून 12 महिने तर धरायला येते. ही बाग आपण ऑगस्टलाच धरणार आहे. हिचा हस्तबहार धरणार आपण. त्याच्यामुळं रोपं जे हाईट जर चांगली झाली तर पहिल्याच भारात 15 ते 18 किलोनी झाड चालतं. सगळा खर्च निघून उत्पन्न चांगलं निघतं. ही 12x6 लागवड आहे. ही बावडा तालुका इंदापूर येथील सातपुते यांची बाग आहे.
आपण बघताय कसं त्यांनी नियोजन केलं. तसं हे शेतकरी स्वतः मुंबईला असतात. त्यांचा एक गडी तोच सगळं नियोजन करतो या बागेचं. फार लेबर लागत नाही जर काम व्यवस्थित केलं डाळिंबात फळबागेत. तर शेतकरी मित्रांनी नवीन रोपं जेव्हा तुम्ही डाळिंबाची बाग लावताय त्यावेळेस अशा तऱ्हेने नियोजन करा. त्यामुळं रोपं जात नाहीत, एकसारखी वाढ होती, गॅप पडत नाहीत. आणि एकरात तुमची 12x6 620, 615, 600 अशी झाडं बसतात. एकरात 400 झाडं बसवण्यापेक्षा 600 झाडं बसवले तर 200 लिटर पाणी तेवढंच लागतं फवारायला, 600 झाडांना पण 400 झाडांना पण. तो खर्च तुमचा वाचून जातो. आता आम्ही इथून पुढे ह्याला जे रासायनिक आहे ते वॉटर सोल्युबल सोडूनच ही बाग तयार करणार आम्ही. आता झाडं बनवणार ऑगस्टपर्यंत. 1200 रोप आहेत, 2 एकर आहे. चांगलं नियोजन करा, चांगली झाडं आणा. फळझाडाशिवाय पैसा नाही शेतकऱ्यांना. आणि जे रान चांगलीच फळझाडासाठी आहेत, मुरमाड आहेत, हलकी रान आहेत, त्यात अवश्य डाळिंब, आंबा, पेरू यासारखी पिकं घेत जावा. धन्यवाद.